नमस्कार फ्रेंड्स, मी अपर्णा आणि होममेड हॅपीनेस बाय अपर्णा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करते नवीन एका व्हिडिओसोबत। तर आज आहे दत्त जयंती पौर्णिमा। सर्वांना दत्त जयंती पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। तर दत्त जयंती पौर्णिमेला मी काही सेवा किंवा उपाय करत असते घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी असावी यासाठी। तेच मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे। आता बघा, सकाळचे वाजलेले आहेत 9 आणि माझं सगळं काही काम वगैरे आटोपलं आहे। मुलांचा ब्रेकफास्ट वगैरे झाला आहे। सगळं काही काम झाल्यानंतर मी सगळ्यात अगोदर जे मेन डोर असतो आपला दरवाजा तो स्वच्छ करत आहे। मी दर पौर्णिमेला, अमावस्येला किंवा सणावारांना या पद्धतीनं डोर वगैरे क्लीन करत असते। तर दारासमोर रांगोळी काढणे, चौकट वगैरे क्लीन करणे, झाडू वगैरे मारणे हे तर माझं रोजच असतं। तर आता मी तेच करतेय। तर मी मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवार पूजेच्या व्हिडिओमध्ये आपल्याशी शेअर केलं होतं की मी सणावाराला वगैरे चौकटीची पूजा करत असते आणि हळद कुंकू, अक्षदा आणि फुलं वाहून आणि अगरबत्ती दाखवल्यानंतर पूजा झालेली आहे। आणि मी आता काढतेय रांगोळी। तर रांगोळी मी रोजच काढत असते। तर रांगोळी काढल्यानंतर माझी ही एक सेवा झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपलं जे मेन एंट्रन्स डोर असतं ते स्वच्छ राहणं, छान अतिशय सुंदर असणं खूप महत्त्वाचं आहे। तर बघा, अशा पद्धतीनं खूप सुंदर दिसत आहे रांगोळी। आणि पौर्णिमेला करायचे दुसरे उपाय म्हणजे जी आपण लादी पुसतो ना, त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, थोडंसं मीठ, खडे मीठ किंवा साधं मीठ असेल तरी चालेल आणि थोडंसं गोमूत्र मी घालत असते पौर्णिमेला, अमावस्येला वगैरे। आणि माझी कामवाली जी आहे ती आता लादी पुसून घेईल। तर त्यानंतर मी आलेली आहे किचनमध्ये आणि अन्नपूर्णा देवीची सेवा म्हणून ही जी गॅसची शेगडी असते आपली, तिला स्वच्छ करून, रांगोळी काढून, हळद कुंकू, अक्षता, फुलं आणि धूप दाखवल्यानंतर नमस्कार करून ही एक माझी सेवा मी दर पौर्णिमेला करत असते। खरं तर ही रोजच करण्याची सेवा आहे, पण सकाळी स्कूल वगैरे असल्यानंतर धावपळीच्या रुटीनमध्ये शक्य नाही, म्हणून ज्या दिवशी सणवार वगैरे असतो त्या दिवशी हे करणं खूप महत्त्वाचं असतं। तर आता आलेली आहे मी देवाजवळ। खरं म्हणजे आज आम्हाला सत्यनारायण पूजा व्रत सेवा करायची होती, पण वर्किंग डे असल्यामुळं मिस्टरांना शक्य झालं नाही। शक्यतो आमच्याकडे जेंट्सच करतात सत्यनारायण पूजा आणि दर पौर्णिमेला मी प्रयत्न करत असतो आम्ही सत्यनारायण पूजा व्रत करण्याचा। तर ह्या पौर्णिमेला जमलं नाही, बघू नंतरच्या पौर्णिमेला करते मी। तर आता झालेलं आहे माझं रांगोळी वगैरे काढून। आणि ही बघा, माझ्याकडे एक पायली आहे, पितळेची छोटीशी पायली आहे। ज्या कोणी 90s मधल्या असतील त्यांना माहिती आहे की पायली हे अगोदरच्या काळामध्ये मोजमाप करण्याचं, धान्य मोजमाप करण्याचं एक साधन होतं। 5 किलो म्हणजे जवळपास एक पायली। आत्ताच्या पिढीला जरी हे माहिती नसेल तरी 90s वाल्यांना हे माहिती आहे। तर यामध्ये सदैव मी तांदूळ भरून ठेवत असते आणि पौर्णिमेला किंवा दर शुक्रवारी ते मी चेंज करत असते। तर आज मी ते तांदूळ चेंज केलेले आहेत, त्यामुळे आपल्या घरी अन्नपूर्णा सदैव प्रसन्न राहते। ती पायली केव्हाही रिकामी राहता कामा नये। आणि त्यानंतरची माझी सेवा आहे, हे जे श्रीयंत्र आहे माझ्याकडे त्यावरती कुमकुम अर्चन सेवा मी करणार आहे पौर्णिमेला। आणि मार्गशीर्ष महिना असल्यामुळं ही एक अत्यंत प्रभावी सेवा आहे। तर मी विष्णू सहस्त्रनाम आणि देवी सहस्त्रनामावली किंवा लक्ष्मी अष्टक अशा पद्धतीने सर्व काही म्हणत, चॅन्टिंग करत मी हे कुमकुम अर्चन सेवा केलेली आहे। आणि त्यावरती कमळगट्ट्याची माळ ठेवून फुलं वगैरे त्याला वाहून अर्पण करून ते मी आता जागेवरती स्थानापन्न करणार आहे। तर मला नैवेद्यासाठी शिरा बनवायचा आहे आणि दुपारसाठी लंच पण बनवायचं आहे, त्यामुळे मी आलेली आता स्वयंपाक करायला। तर ही मी डाळ भिजत घातलेली होती, ती डाळ मी आता सांबर बनवण्यासाठी कुकरमध्ये लावत आहे। आणि त्यामध्ये मी 2 टोमॅटो टाकणार आहे आणि ड्रमस्टिक टाकणार आहे। ड्रमस्टिकचे काही पीसेस मी टाकणार आहे, म्हणजे जोपर्यंत माझा प्रसादाचा शिरा बनवून होईल तोपर्यंत डाळ वगैरे शिजेल। आणि मी हा शिरा दुधामध्ये बनवणार आहे, तर मी दूधही गरम करण्यासाठी ठेवलं आहे। तर जोपर्यंत रवा मंद आचेवरती भाजतो तोपर्यंत मी येथे बदामाचे काप वगैरे करून घेणार आहे। मी बदाम आणि
मनुक्याचा शिरा आज बनवणार आहे। तूप थोडंसं जास्ती वापरलं आहे मी, त्यामुळे शिरा छान होतो। आणि मंद आचेवरती लाल होईपर्यंत रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर भाजल्यानंतर मी हे गरम दूध आता यामध्ये टाकणार आहे। दूध यासाठी की मी हा प्रसादाचा शिरा आहे म्हणून मी दुधाचा वापर केला आहे। आपण पाणीही वापरू शकता, काही हरकत नाही। शक्यतो दूध गरमच असावं, त्यामुळे एकदम शिरा छान होतो, हलका होतो, मऊसूत होतो। नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? तर शिरा बनवण्यासाठी मैत्रिणींनो, जेवढा आपण रव्याला पाणी टाकल्यानंतर किंवा दूध टाकल्यानंतर वाफवून घेऊ तेवढाच शिरा आपला मऊ आणि लुसलुशीत बनतो। तर बघा, अशा पद्धतीने एकदम मऊ बनला आहे शिरा। दूध टाकून वाफवल्यानंतर एक वाफ आल्यानंतर मी आणखी थोडंसं दूध गरम टाकतेय शिऱ्यामध्ये। जर रवा थोडासा जुना असेल तर दूध किंवा पाणी थोडंसं जास्ती प्रमाणात वापरावं लागतं। ते आपल्याला ज्यावेळेस आपण शिरा वाफवतो त्यावेळेस लक्षात येतं। आणि जेवढा रवा आहे त्याच्या 1.5 पट साखर मी घेतली आहे। थोडीशी कमी साखर घेतली आहे मी, आपल्याला जर हवी असेल तर आपण 1.5 पट टाकू शकता। मी थोडीशी कमी टाकली आहे, थोडीशी उरवली आहे, मला थोडा जास्ती गोड शिरा बनवायचा नव्हता। आणि व्यवस्थित वाफवल्यानंतर प्रसादाचा शिरा एकदम तयार आहे। यामध्ये मी मनुके आणि बदामाचे काप दूध टाकल्यानंतर टाकले होते। तर आता बघा, नैवेद्य दाखवण्यासाठी मी शिरा भरून घेतेय आणि मी आता देवाला नैवेद्य दाखवणार आहे। आज पौर्णिमेला शक्यतो शिरा बनवतात, त्यामुळे मी शिरा बनवला आहे। असं काही नाही की रोज मी काहीतरी बनवत असते। फुटाणे साखर किंवा नुसती साखर किंवा दूध साखर अशा पद्धतीने मी रोज देवाला नैवेद्य दाखवत असते। तर आता बघा, नैवेद्य दाखवल्यानंतर मी आरती करणार आहे आणि मी माझ्या दररोजच्या ज्या काही सेवा असतात त्या मी आता करणार आहे। म्हणजे देवाचा जप वगैरे करणं, देवाचं नामस्मरण करणं, आणि मी 16 वेळा लक्ष्मी अष्टकाचे पाठ रोज करत असते। तर ते सर्व मी आता करणार आहे। या माझ्या नित्य सेवा आहेत, असं काही नाही की आज पौर्णिमा असल्यामुळे मी करतेय, या माझ्या नेहमीच्या सेवा असतात। आणि आता बघा, संपूर्ण घरामध्ये आरतीमध्ये थोडंसं कापूर टाकलं होतं मी, आणि सर्व घरामध्ये हा आरतीचा धूप मी आता दाखवत आहे। जिथे जिथे देवाचे स्टॅच्यू वगैरे आहेत तिथे तिथे मी आरती दाखवत आहे। यामुळे घराचं वातावरण एकदम मंगलमय राहतं। आणि बघा, मी इथे बेडरूममध्ये आल्यानंतर मला दिसलं की मुलांनी केवढा पसारा घातला आहे। मुलांना आता सुट्ट्या आहेत, ख्रिसमस हॉलिडे, त्यामुळे ते घरीच आहेत। आणि आता मला सगळं काही झाल्यानंतर आवरावं लागणार आहे सर्व काही घर पुन्हा एकदा। तर माझ्या नित्य सेवा ज्या काही आहेत ते झाल्यानंतर मी जे पायलीमध्ये तांदूळ ठेवले होते त्याच तांदूळाचा मी भात करणार आहे। भाताचा कुकर ठेवला आहे, डाळ वगैरे त्यामधली काढून घेतली आहे। आणि कच्च्या टोमॅटोची भाजी मी बनवत आहे। त्यासाठी मी कढई ठेवली आहे। ज्या कढईमध्ये मी शिरा बनवला होता ती कढई शिरा काढून घेतल्यानंतर रनिंग वॉटर खाली भिजत घातली होती, म्हणजे भांडे आपले कमी पडतील स्वयंपाक बनवताना। आणि थोडंसं धुवून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये मी भाजी बनवत आहे। तर भाजी बनवण्यासाठी फोडणी बनवली आहे आणि मी आज कांदा आणि लसूण विरहित स्वयंपाक बनवणार आहे। पौर्णिमा असल्यामुळे मी शक्यतो सणावाराला, अमावस्या पौर्णिमेला कांदा लसूण विरहित स्वयंपाक बनवत असते। तर टोमॅटोची भाजी वाफवण्यासाठी ठेवल्यानंतर मी कणिक मळायला घेतली आहे, म्हणजे जोपर्यंत भाजी वाफेल तोपर्यंत कणिक माझी मळून होईल। कच्च्या टोमॅटोची भाजी असल्यामुळे थोडासा वेळ लागतो वाफवण्यासाठी। तर भाजी जर नाही वाफली व्यवस्थित तर भाजीची चव जाते, त्यामुळे थोडंसं मंद आचेवरती मी ठेवलं आहे वाफवण्यासाठी। आणि तोपर्यंत कणिक मळून घेतली आहे। तर टोमॅटो वाफले आहेत, तर यामध्ये मी मसाले ॲड करणार आहे। मसाल्यामध्ये मी हळद, चवीपुरतं मीठ, लाल मिरची पावडर, काळा मसाला आणि गन पावडर टाकली आहे, म्हणजे चटणीची पूड टाकली आहे। थोडंसं गूळ टाकणार आहे आणि
भाजून पावडर केलेले शेंगदाणे आहेत माझ्याकडे, तर त्याची पावडर मी टाकणार आहे। आपण तिळाची पावडर टाकलात तर ही भाजी जास्ती टेस्टी बनेल। माझ्याकडे भाजलेले तीळ नव्हते आणि वेळही नव्हता, म्हणून मी टाकले नाहीत आणि भाजीवरती झाकण ठेवून मी शिजवण्यासाठी ठेवलं आहे। आणि मी आता आली आहे बेडरूम मध्ये। मुलांना सुट्ट्या असल्यामुळे मी या एका रूम मधला पूर्ण पसारा आवरेपर्यंत मुलं दुसऱ्या रूम मध्ये पसारा घालून ठेवतात। त्यांना सुट्ट्या आहेत त्यामुळे मी त्यांना काही म्हणू पण शकत नाही आणि अशा पद्धतीने दिवसभर मला पसारा आवरण्याचं काम असतं। तर ही त्यांची रूम बघा त्यांनी किती खराब केलेली आहे आणि मी आता तेच आवरत आहे। माझी सवय आहे मैत्रिणींनो, मी एक काम करत करत दुसरं काम करते, त्यामुळे माझा कामाचा स्पीडही वाढतो आणि वेळही वाचतो। तर आता इथे आलेली आहे मी डायनिंग टेबलकडे आणि सर्व काही फ्रूट्स वगैरे मी काढून ठेवणार आहे। तर फ्रूट्स समोर असतील तर मुले घेऊन खातात, नाहीतरी त्यांना मग विसरून जातात, त्यामुळे मी फ्रूट्स वगैरे सर्व काही समोरच ठेवत असते। तर आवरण्याची माझी ही पहिलेपासून सवय आहे, मी ते आवरतच असते। आणि मी परत आलेली आहे किचन मध्ये, भाताचा कुकर बंद केला आहे आणि भाजी पण झालेली आहे। त्याच सेम कढईमध्ये मी मैत्रिणींनो सांबारला फोडणी देणार आहे, त्यामुळे भांडे आपले कमी पडतात, मी आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे। तर त्या कढईमध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं होतं भाजीच्या कढईमध्ये, जेणेकरून भाजीचं जे लागलेलं असतं उरलेलं ते वाया जाणार नाही। आपण शेंगाची पावडर वगैरे टाकलेले असतो ती वाया जाणार नाही। ही मैत्रिणींनो एक ट्रिक आहे जी मी माझ्या आईकडून शिकली आहे। तर थोडीशी कढई स्वच्छ करून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये सांबार बनवल्यानंतर आपला भांड्याचं जे प्रमाण आहे पडण्याचं ते कमी असतं। कामवाली असेल किंवा भांड्याच्या मावशी असतील तरी आपल्याला या ट्रिक वापरून भांडे कमी म्हणजे त्यांनाही त्रास होणार नाही। तर मी सांबारला फोडणी दिलेली आहे, यामध्ये पण मी हिंगाचाच वापर केलेला आहे। आणि जर माझ्याकडे जो सांबार मसाला आहे ना त्यामुळे एकदम छान बनतं सांबार, त्याला कांदा लसूण वगैरे नसेल तरी पण एकदम टेस्टी बनतं। त्याची रेसिपी आहे माझ्या दुसऱ्या चॅनलवरती आणि चटणीच्या पुडीचा पण व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवरती, त्या दोन्ही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, आपण चेक करू शकता। गन पावडर म्हणजे चटणीची पूड जर वापरली तर भाज्या टेस्टी बनतात आणि हा कर्नाटक स्टाईल जो साऊथ इंडियन सांबार मसाला आहे ना त्यामुळे कुठल्याही सांबारला एकदम चव छान येते। मी मागच्याही माझ्या एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं। आणि सांबारची कढई जी मी आहे ते दुसऱ्या गॅसवरती ट्रान्सफर केलेली आहे आणि मी बनवत आहे आता चपात्या। आणि चपात्या माझ्या 10 ते 15 मिनिटात बनून होतात। खूप स्पीड आहे माझा चपाती बनवण्याचा, तर त्याला जास्ती वेळ लागत नाही। 10 चपात्या बनवायच्या असतील तर 10 मिनिटात होतात, 15 चपात्या बनवायच्या असतील तर 15 मिनिटात होऊन जातात माझ्या। आणि अशा पद्धतीने माझा पूर्ण स्वयंपाक बनला आहे। मैत्रिणींनो, जर आपल्याला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला थँक्यू फॉर वॉचिंग। बाय बाय।